गणपती बाप्पा मोरया. सर्व व्यवस्थित बंद केलेलं आहे घर. लाईट्स वगैरे बंद केल्यात. या ठिकाणी ना घरांची कामं पण भरपूर चालू आहेत. चावी कुठे? हा आहे.
चला वाकणला पोचलो आता आपण. आणि हा आपला मुंबई गोवा हायवे. मुंबई गोवा हायवेवरून आपण जाणार आता पनवेलला आणि पनवेलवरून नेरूळ. तर हे बघा वाकण बस स्थानक. चला गाडी नाही आहे इथे. गतिरोधक लावायला पाहिजे या लोकांनी, कारण कसं आहे मोठा टन आहे ना, दिसत नाही गाड्या इथून येताना तिथून. स्पीडने गाड्या येतात तिथून. जरा गतिरोधक लावला तर बरं होईल. आता ऊन आहे पण गारवा आहे अजून. गार लागते गाडी चालवताना. पटापटा पण जास्त ऊन व्हायच्या आत म्हणजे दुपारच्या आत आपण घरी पोचूया 1 वाजेपर्यंत तरी. आता इथून 60 किलोमीटर आहे पनवेल आणि 20 किलोमीटर तिथून, म्हणजे 60 आणि 20 80 किलोमीटर आपल्याला जायचं. 2 तास लागतील, कारण थांबवत वगैरे जाऊ आपण. एखादा ब्रेक घेऊ ऊन असल्यामुळं. नागोठण्याला आलो आहे आपण. पेवर ब्लॉक नागोठण्याचे. आणि वर आहे ना हा ब्रिज फ्लायओव्हर, त्याचं काम सुरू झालं आहे. बहुतेक पावसाळ्याच्या आत किंवा 2 महिन्यामध्ये किंवा 3 महिन्यामध्ये बहुतेक, जर असंच काम चालू राहिलं तर उरकेल लवकर. आणि हा जो पॅच आहे, भीती वाटते खाली उतरायला, गाडी स्लिप होते. पेवर ब्लॉकचा हा पॅच बहुतेक हा ब्रिज होऊनच संपणार आहे. लेफ्ट साईडला रस्ता गेला नागोठण्यामध्ये आणि आपण सरळ चाललोय. आंब्याची पिशवी आपल्याला व्यवस्थित ठेवायची आहे, नाहीतर आंब्याचा खड्ड्यांमुळे लोणचा व्हायचा इथंच. या ठिकाणी कामं चालू आहेत. रस्त्याची परत चालू झाल्यात. हे बघा पोकलन काम चालू आहे. पोकलनचं हे बघा दाखवतो तुम्हाला ॲक्टिव्हिटी त्याची. हे बघा कसं फिरतोय. तर आणि हे खाली पेवर ब्लॉकमधून चाललो आहे आपण. काही कामं प्रगतीपथावर आहेत. आता ती बघूया कितपत फटाफट होतात ती. आणि आता आपण चाललो आहे डिंग डॉंग करत. हे बघा कमसे कम असं जरी डांबर टाकलं पुढं, त्याच्यावर तरी वाहतूक सुरळीत होईल. बघ आणि समोरला सगळं खारी जमीन आहे, जे समुद्राचं पाणी खाडी देतं. आणि शेतीमध्ये ही खार शेती जी बोलतो आपण ती आहे. या ठिकाणी मिठागर होते पहिले, आता बंद झाले. संपूर्ण डेव्हलपच्या नादात जे नैसर्गिक स्रोतचे व्यवसाय होते ते सर्व बंद झाले. हे बघा थोडेसे आहेत बघा, दिसतंय. पूर्वी या ठिकाणी आता पण आहेत बघा 2-4 शेती दिसत आहेत मिठाची. तर जाताना इथून मिठाची पिशवी भरूनच घेऊन जायचं कधी आलो तर, वर्षभर पुरायची. बघा थांबवतो. समोर कामं चालू आहेत मीठ गोळा करायची. आता हा पावसाळ्याच्या अगोदर आहे ना, हे लोक थप्पी मारून घेणार मीठ. जोपर्यंत जेवढा तयार होतं तेवढा हळूहळू. आणि आता अजून किती दिवस टिकणार आहे ही शेती. पूर्ण रस्त्याच्या कडेला, हायवेच्या कडेला आहे. मला तिथं पण
पूर्ण भरावा टाकून लगेच डेव्हलप सुरू होईल. बिल्डिंग्स काय काय असेल नसेल ते बघा. मस्त अशी मिठाची शेती आहे या ठिकाणी ना. सफेद कांदे दिसत आहेत तुम्हाला, खायला भारी असतात ते. तर आपण त्यांचा भाव विचारू. काय भाव आहे बाय? कांदा काय भाव आहे? 220 रुपये. किती किलो असतील ते? एक द्या ना मग मला 100चा. नेतोय आता, काय बरेच दिवस घेतले नाही तर एक घेऊन जाऊया 100चा. गाडी बंद करतो. खराब होती. ठेवतो याच्यात. या ठिकाणी पण फळ विक्रेते आहेत. जांभळं आहेत. ही जांभळं भरपूर महाग आहेत कारण ती मोठी जांभळं आहेत. महाग आहेत जांभळं ती. आमच्याकडे तर नेरूलला 400 रुपये किलो आहेत. तर या ठिकाणी पण बरेच फ्रूटवाले बसल्यात. हे बघा, आंबे, कांदे, भाजीपाला, करवंद, फणस पण आले. फणस घ्यायचा तर मग गाडीवर कुठे ठेवणार. आणि त्याच्यामध्ये काय व्यवस्थित आहे की नाही तो कापा बरं का ते पण कळत नाही. याच्या खाली जे तू गेलो ना, दादर पेनला पण जायला रस्ता आहे या ठिकाणी, हमरापूर वगैरे. तर हमरापूर वरून पण आपल्याला नवी मुंबईला जाता येतं. इथे ब्रिजच्या खाली पण बऱ्याचशा विक्रेत्याच्या आहेत. आदिवासी महिला त्या इथे जे काय रानमेवा असेल ते विकायला बसतात. बघा इथं दाखवतो तुम्हाला. हे बघा. तर या ठिकाणी पण आंबे वगैरे आहेत. पण आता आपण घेतलेत आंबे. ठीक आहे. खारपाड्याला पोचलो आहे. खारपाड्याचा हा ब्रिज आहे आणि आता पुढे थोडं बाजारपेठ आहे. त्या ठिकाणी पण आपल्याला काय भेटते ते बघूया, खायला पण आणि बघायला पण. आणि हा डोंगर कर्नाळा कॅमेऱ्यात नाही ना, दूर आहे जरा. आपण यू टर्न मारूया कारण मार्केट खालीच आहे. खारपाड्यावरून जायला भेटलं पण तिकडे रस्ता बंद आहे. एक तो जो चिरनेरवरून जातो रस्ता ना तो बंद आहे. आपण इथूनच पनवेल मार्गेत जाऊ. फक्त इथे जस्ट घेतोय काय भेटते का बघ खायला. ज्यूस वगैरे प्यायचं होतं. कलिंगड आहे, ज्यूस आहे. उसाचा रस कुठे दिसते का बघूया. कुठेच नाही दिसत. आंबे आणल्यात म्हणजे आपण घेतले ना आंबे तेच आहेत. कुठं काय उसाचा रस वगैरे नाही दिसत. अजिबात नाही, काहीच नाही. रिटर्न फिरूया. हायवेला कुठे भेटलं तर बघू. छोटेखानी बाजारपेठ आहे आणि तो उसाचा रस पण कोणी लावलेला नाही. बाकी ते ज्यूस जे बनवतात ना कॅनमधून ते कधीच नाही प्यायचे.
काहीतरी केमिकलचा वापर करून कुठले फळं वापरून खराब वगैरे झालेली फळं असतात त्याचा ज्यूस करतात आणि ठेवतात, आणि ते बरोबर नाही आपल्याला, आणि ना पिलेलंच बरं. हा एक खारपाड्याचा टोल नाका. बंद आहे सध्या तरी. कर्नाळा अभयारण्य आणि हा निसर्ग, म्हणजे एवढं ऊन आहे, उन्हाळा सुरू आहे आणि सगळी झाडं बघा तुम्ही बघू शकता, हिरवीगार झाडं आहेत एकदम. या ठिकाणी पाण्याचा स्रोत आहे खाली जमिनीमध्ये असं म्हणावं लागेल. पण एकही झाड असं सुकलेलं दिसत नाही, सगळ्या झाडांना आहे ना पाळवी आहे बघा. ठराविक जी झाडं आहेत ना ती सुकलेली आहेत, ती एकदम जबरदस्त हिरवळ अशी दिसते. माकडं बघा खालून जातातच, हे बघा, हे बघा पिल्लाला घेऊन चालले बघा, कसं छोटं पिल्लाला, हे बघा. आणि त्यांना वर तिकडे जाळी बनवलं आहे, पण इथं खायला टाकतात ना लोक, हे केळी वगैरे टाकतात बघा खायला, त्यामुळे आहे ना. हाय, हे बघा कसं घेऊन बसलं पिल्लू, हे बघा छोटंसं पिल्लू घेऊन बसले मस्तपैकी, आणि एक खातोय बघा कसा तो केला, हे बघा. हे हाय, जय बजरंगबली, जय श्रीराम. वा, एक नंबर. चला जाऊया. बापरे, लय भारी वाटलं. शिरढोणला पोचलो आहे आत्ता आपण, आणि या ठिकाणी ऊसाचा रस दिसतोय, तर ते आपण घेऊया एक, कारण काय गरम भरपूर आहे. हे बघा, आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके शिरढोण क्रांतिकारी होते. तर या ठिकाणी आहे बघा ज्यूस, ऊसाचा रस पिऊया आणि थोडं शांत वाटेल जीवाला. हा हो, अरे नाही जास्त नाही, असे सुट्टी वगैरे असले ना जस्ट शौक आहे आपला, म्हणजे विनायक व्लॉग. हां, तर वेळ भेटतो ना त्यावेळेला करतो. जास्त कुठं लांब जात नाही, 200-300 किलोमीटर अंतर असेल ना वन डे, त्याच्यामध्ये विनायक व्लॉग. हां येस, 8182 टाकावं लागेल. हेच आहे. आलो आता तिकडून जाऊन मी. 17,000 लोकांनी बघितले. बघतात काही जण बघतात. आता ही व्हिडिओ आहे ना संध्याकाळी टाकणार आहे. तुझं नाव काय? पार्थ. थँक्यू. हा बॉस. तर चालू आहे, बंद करतो आता. चला तर आता एक ऊसाचा रस घेतला आहे मस्तपैकी बिना बर्फाचा. थोडंसं आराम वाटलं. आता डायरेक्ट काय करतो, घरी जातो आता, कारण ऊन भरपूर लागतं आहे आणि ब्लॉगिंग करायला तसं पण तुम्हाला काय दाखवायला आता इथे नवीन नाही आहे. हे नेहमीचंच रूट आहे आपलं. तर आपण पनवेलला पोचतो आहे, पलसपेला पोचतो आहे आणि तिथून पनवेलमधूनच आपण पुढे जाणार आहोत. कारण इथून JNPT रोडने ना जरा लांब पडतं, ट्रॅफिक नसते पण लांब पडतं ते. आणि आता दुपारी पण पनवेलमधून काय ट्रॅफिक नसणार, त्यामुळे मी पनवेलवरूनच गाडी काढतो. पाली ते पनवेल हा जो प्रवास आहे आपला, त्याच्यामध्ये 3 ते 4 टप्प्यामध्ये ना रस्ता खराब आहे.
पण बाकी संपूर्ण रस्ता चांगला आहे मित्रांनो. बिंदास या रोडने तुम्ही येऊ जाऊ शकता. कारण बरेचसे लोक आपले खालापूर मार्गे जातात तर ते लांब पडतं जरा. पण आता हा रस्ता बेटर झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. बाय बाय.